भगूरच्या नगर परिषदेमध्ये इतिहास रचणाऱ्या या दोन महिला सध्या आपल्यासोबत आहेत. आमदार सरोज आहिरे आणि नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या प्रेरणाताई बलकवड्या. ताई, कसं वाटतंय 25-30 वर्षांचा संघर्ष आज संपुष्टात आला? खूपच छान वाटतंय की मी जेव्हा या गावात लग्न करून आले तेव्हा एक स्वप्न होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या गावात कुठेतरी त्यांचं हे राहावं अशा हेतूने काम करत होते. आणि भगूरमध्ये पण बरेच प्रश्न होते की जिथे राहून आपल्याला अडचणी येत होत्या की असे हे गाव असं पाहिजे तसं पाहिजे, एक स्वप्न होतं. आणि निश्चितच गावाने जी संधी दिली आणि गावाचा जो संघर्ष आहे तो आता निश्चितच मोडल्यासारखं वाटतंय आणि आनंद. अनेक वर्षांपासून आपण निवडणुका लढताय, आज गुलाल अंगावर पडताना काय भावना आहे? गुलाल अंगावर पडताना खूपच छान वाटतंय. याचं पूर्ण श्रेय माझ्या पक्षाचे नेते ज्यांनी मला म्हणजे माझ्यावर विश्वास टाकला आणि मला जी संधी दिली, आणि भगूरची जनता ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकून हा कौल दिलेला आहे, तर निश्चितच मी या सगळ्यांचा आभारी आहे. आज या निकालानंतर आपण अत्यंत भावनिक झाल्याचं आम्ही बघितलं. आपण अत्यंत अंगावर घेऊन खरं तर ही निवडणूक संपूर्ण पार पडली. नक्कीच एका लेकीचा बाप आणि तो पण एक विजयी बाप जो 2 वेळा देवळाली विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे, जनतेची सेवा केलेली आहे, त्यांच्या अशा पद्धतीने कुठेतरी उद्धार झाला होता. आणि एक लेख म्हणून तो राजकीय वचपा असं म्हणा की वचपा म्हणण्यापेक्षा हे जनतेला दिसत होतं की एका महिलेचा बाप काढले जातोय. आणि माझा त्यांना सल्ला राहील भविष्यात विरोधकांना की कधी कुणाचा बाप काढून निवडणुका लढू नका, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही बाप काढलेले आहेत, मग ते मार्केट कमिटी असेल किंवा नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक असेल किंवा भगूर नगर अध्यक्षपदाची निवडणूक, तेव्हा तुम्ही हारलेले आहे. बापाला आणि आईला वंदन करून पुढे चालत जा. खूप धन्यवाद. आपण बघतोय या दोन महिलांनी भगूरच्या नगर परिषदेमध्ये इतिहास खऱ्या अर्थानं रचलेला आहे. ज्या पद्धतीनं गेल्या 25 ते 30 वर्षांपासून या ठिकाणी एक हाती सत्ता शिवसेनेची होती, ती मोडीत काढून आज या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आपला झेंडा फडकवला आहे. कॅमेरा पर्सन चरणसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.